ओम भक्त संरक्षकाय नमः. श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, असे स्वामींचे अनमोल विचार प्राप्त करण्यासाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्कीच दाबा. स्वामी भक्तांनो, दररोज सद्गुरूंना प्रार्थना करा, आजपर्यंत जे दिले ते तुझेच आणि मी मात्र निमित्त मात्र आहे आणि इतरांपेक्षा तू मला भरपूर दिलेस. राहिलेले आयुष्य देखील तुझ्या कृपा आशीर्वादाने सुख, शांती, समाधान, आनंद व समृद्धीचे जाण्यासाठी नामस्मरणाची ताकद दे व तुझी आठवण सतत होऊ दे. मनाचा परिणाम शरीरावर होतो, म्हणून मनात नेहमीच चांगले विचार येऊ दे. चांगले आरोग्य दिल्यास तुझी सेवा अखंड करता येईल आणि सेवा करताना हे शरीर तुझे आहे आणि या शरीराला कोणताही घातपात होऊ नये याचीही काळजी तुम्हीच घ्या. माझ्या जीवनात जे भोग असतील ते तुमच्या आशीर्वादाने नाश होत, हीच स्वामींचरणी प्रार्थना. आणि मी स्वामींचरणी अजून एक प्रार्थना करू इच्छितो की स्वामी सर्व लोकांना या पृथ्वीवरील सुखी, समाधानी आणि निरोगी ठेवो, ही स्वामींचरणी प्रार्थना. मित्रांनो, तुम्ही स्वामींची सेवा करत असाल तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ असं नक्कीच टाईप करा. आपलं मन काही कारणांनी जेव्हा अस्वस्थ असतं त्यावेळी शांत आपण राहावं, कुणाचीही काही बोलू नये. अशा या वेळी डोळे आतून मनातल्या मनात स्वामींचे नामस्मरण करावं. एक लक्षात घ्या, आपले श्री स्वामी गुरु आपल्या सोबत सतत असतात. त्यांना आपल्या अस्वस्थतेचं कारण माहिती असतं. काही वेळा आपल्या काही गोष्टी त्यांना शिकवायच्या असतात. नामस्मरण सुरू केल्यानंतर काही वेळात आपल्या अस्वस्थतेचे ढग विरून जातात. मनाला प्रसन्न वाटतं. अनेक प्रश्नांची उत्तरे आपल्या अगदी सहजगत्या मिळतात. खूप काही शिकावयास मिळतं. म्हणून ज्यावेळी मन अस्वस्थ असेल त्यावेळी कुणावरही राग न काढता नामस्मरण करणं हा एक चांगला उपाय मार्ग आहे आणि तेच आपण नक्कीच केलं पाहिजे. श्री स्वामी समर्थ महाराज हे आपल्या नावाप्रमाणेच श्री म्हणजे सर्व गुण संपन्न, स्वामी म्हणजेच अनंत ब्रह्मांडाचे स्वामी आणि सर्व देवतांचे स्वामी आहेत. तर समर्थ म्हणजे ज्यांना अशक्य असे काहीच नाही आणि जे सर्व बाबतीत स्वयंपूर्ण आहेत असे समर्थ आहेत. म्हणून फक्त त्यांनाच श्री स्वामी समर्थ हे नाव अगदी शोभून दिसते आणि वळते सुद्धा. म्हणून स्वामी भक्तांनो, वाईट कर्म करावे लागत नाही, होऊन जातात. आणि चांगले कर्म होत नाही तर स्वतःहून ते चांगले कर्म आपल्याला करावे लागत असतात. म्हणून गरज नाही लागत कुणाची, भीती नाही वाटत कशाची. स्वामी आपल्या सोबत असताना मार्गही सोपा होतो, अंधारही नाहीसा होतो. स्वामी सोबत असताना कशाला कुणाची वाट बघावी, का उगाचच कसली काळजी करावी. स्वामी सोबत असताना सामोरे जातो मी हसत संकटाला, नाही घाबरत मी उद्याच्या भविष्याला. हे स्वामी असेच नेहमी सोबत राहा, माझ्याही आणि इतरांच्याही. बस एवढेच तुमच्याकडे मागणे आहे. आणि स्वामी भक्तांनो, चांगल्या लोकांना देव नेहमी त्रास देतो पण त्यांची साथ कधीच सोडत नाही, एवढं लक्षात ठेवा. आणि वाईट लोकांना देव खूप काही देतो पण त्यांना साथ कधीच देत नाही. ध्यानात ठेवा, निराशावादी विचार ठेवल्याने कधीच यश मिळत नाही. सकारात्मक विचारसरणी असल्यास प्रगती होत असते. आणि जर नशीब चांगले काही देणार असेल तर त्याची सुरुवात कठीण गोष्टीने होते आणि नशीब जर काही अप्रतिम देणार असेल तर त्याची सुरुवात अशक्य गोष्टीने होते. फक्त स्वामींच्यावर पूर्णपणे विश्वास ठेवा. न मागताही तुम्हाला भरपूर काही स्वामी आपले देतील आणि तुम्ही त्यांना नक्की शरण गेले पाहिजे आणि स्वामींची भक्ती तर केलीच पाहिजे. सद्गुरू सांगतात, देव इतका वेडा नाही बरं का, की अगरबत्ती लावण्याने, नारळ फोडण्याने आणि घंटा वाजल्याने तुमच्या सर्व पूर्ण इच्छा करतील आणि आयुष्यातील सर्व दुःख दूर करतील. तुमच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी कष्ट तुम्हाला करावे लागतील आणि त्यासाठी देवाने तुम्हाला हात दिले आहेत. पण आयुष्यभरातील दुःख दूर करण्यासाठी तुम्हाला दुसऱ्यांच्या आयुष्यात आनंद निर्माण अगदीच करावा लागेल आणि सत्कर्म करावे लागतील. आणि यासाठी तर देवाने तुम्हाला माणूस म्हणून जन्माला घातले आहे आणि यापेक्षा आणखी काय देणार देव. म्हणून तेच फक्त तुम्ही करायचे. आणि तुम्हाला चांगली गोष्ट की तुम्हाला सर्व अवयव तुमच्या शरीराचे चांगले आहेत आणि काही लोक तर हात नाही, पाय नाही म्हणून देवाकडे नुसतं रडगाणं करत बसतात. मग देवाने आपल्याला ते दिलाय त्यासाठी आपण देवाकडे नक्कीच धन्यवाद केले पाहिजे. आणि स्वामी समर्थ आपल्या एका चरित्रात म्हणतात की तू उपवास कर किंवा नको करूस, मर्जी तुझी आहे बाळा. जिभेवर ताबा नाही जन्मा तरी चालेल, पण तुझ्या मोहांवर मात्र विजय मिळव. बघ तुला जमतं का. तू मठात रोज जा किंवा नको जाऊस, इच्छा तुझी. तिथे नमस्कार केला नाहीस तरी चालेल,
पण तुझ्या अहंकारावर मात्र मात कर. बघ तुला जमतं का? तू सोळं मान नको माणूस, हक्क तुझा. ते सर्व मानलं नाहीस तरी चालेल, पण तुझे आचार मात्र पवित्र ठेव. बघ तुला जमतं का? तू 11 माळ जप, स्वामी चरित्र, गुरुचरित्र वाच किंवा नको वाचूस, निवड तुझी. त्यासाठी वेळ नसला तरी चालेल, पण आपल्या माणसांची मनं जरूर वाच. बघ तुला जमेल तर. आणि तू स्वामी दरबारात सेवेला ये किंवा नको येऊस, आवड तुझी आहे. त्यासाठी सवय नसली तरी चालेल, पण सेवेत असलेल्या भक्तांमध्ये स्वामी पाहायला नक्की शिकायला पाहिजे. आणि बघ तुला ते जमतं का? नको शोधू तू मला स्वामी दरबारी, मी तुझ्या शेजारीच आहे. शोधून बघ तुला मी दिसतोय का? आणि स्वामी तुम्हाला नक्कीच दिसतील. आणि तुम्ही जर मनापासून स्वामींची भक्ती करत असाल तर स्वामी तुम्हाला सर्वत्रच दिसतील. म्हणून आयुष्याचा अर्थ प्रत्येकासाठी वेगवेगळा असतो. ज्ञानी माणसासाठी आयुष्य म्हणजे एक स्वप्न असतं. मूर्ख माणसासाठी आयुष्य म्हणजे जुगार असतो. आणि श्रीमंत माणसासाठी विनोद, तर गरिबासाठी आयुष्य म्हणजे एक शोकांतिका असते. परंतु यापैकी कोणीही असो, त्याने कोणत्याही भावनेच्या अतिरेकात आयुष्यात वेळेचा अपव्यय केला तर मग त्याच्या आयुष्याच्या अर्थाची अदलाबदल व्हायला अजिबात वेळ लागत नाही. कारण आयुष्याचं घड्याळ काळाच्या रीतीच्या वाळूने भरलेलं असतं. वेळेची किंमत नाही केली की मग तुम्ही कोणी का असेना, आयुष्याचे अर्थ सगळ्यांसाठीच बदलत असतात आणि सगळ्यांसाठीच ते वेगवेगळे होत असतात. म्हणून समाधान ही कदाचित एकमेव अशी गोष्ट असावी जिला श्रीमंती अजून विकत घेऊ शकली नाही. आणि शंकेला जसा इलाज नसतो तसा स्वभावालाही औषध आणि चारित्र्यालाही कधी प्रमाणपत्राची गरज भासू नये. शब्दाचा तिखटपणा कमी करण्यासाठी मौनासारखं उत्तम साधन नाही, पण त्यासाठी गरजेचं आहे स्वतःवरच्या विश्वासाची. आणि स्वतःवरचा विश्वास आपण कायमस्वरूपी ठेवला पाहिजे. आणि तुमच्या अंतरंगातील देवपण तुम्ही जपून ठेवायचंय. देवासमोर उभं राहून तुम्ही काय मागताना यापेक्षा देवाकडे पाठ घसताना तुम्ही कसे वागताना यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात. माणूस हा बोलण्यातून नाही तर वागण्यातूनच खरा कळतो. चांगले कर्म, चांगले विचार जर तुमच्या मनात असतील तर तुम्ही मंदिरात नाही गेलात तरी चालतं, पण तुमच्या हृदयातल्या मंदिरात जर अंधार असेल तर तुम्ही जगाच्या कुठल्याही मंदिरात कितीही दिवे लावलेत तरी त्याचा काही उपयोग होणार नाही. म्हणून एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवावी, आयुष्यात आपण किती खरे आणि किती खोटे आहोत हे फक्त दोघांनाच माहिती असते. एक म्हणजे परमात्मा आणि दुसरा म्हणजे आपला अंतरात्मा. त्यामुळे आपल्यातील दोन गोष्टी कधीच संपू देऊ नका. एक मनाचं बालपण आणि दोन अंतरंगातील देवपण. हे संपलं की माणूस पूर्णपणे संपून जातो आणि त्याला जगण्याची उमेदही राहत नाही. म्हणून हलक्या फुलक्या आयुष्याला गरजा आणि अपेक्षांचे ओझ आयुष्यभर वागवावं लागतं. जबाबदारी ज्याला कळली त्याला कर्माचा परतावा असा असतो की शेवटच्या क्षणाला जो काही उरला सुरला हिशोब होत असावा आयुष्याचा, तेव्हा गोळाबेरीत जमेमध्येच येत असावी. आणि श्वास म्हणा किंवा जीव अडकत नाही, सहज सुटत असावा. आणि पळपुट्यांच्या होणाऱ्या यातनांसोबत कुणाला दुखावलं गेलं याचा हिशोब करत दयेच्या याचनेत किती काळ जाईल याचं गोष्टीचं भय असतं. आणि त्याला चपकलल आणि शब्दांचं भोग म्हणतात. आणि ते उमराव जाण मधलं एक मस्त कडवा आहे, तमाम उम्र का हिसाब मागती है जिंदगी, मागती है जिंदगी. म्हणून जगलेल्या आणि वागलेल्या सगळ्यांचं वर्षांचा वयांचा हिशोब मांडल्याशिवाय पुढचा प्रवासच करू देत नाही जिंदगी. आणि तीही आपलीच जिंदगी आहे आणि ती आपल्याला नक्की सकारात्मक आणि आनंदाने जगायची आहे. म्हणून सकारात्मक विचारात खूपच सामर्थ्य व शक्ती आहे. तो आपल्या जीवनाचा एक भाग व्हायला हवा. असे विचार माणसाला त्रास व दुःख देतात. राग, द्वेष, भीती, चिंता, निराशा या प्रकारच्या भावनांमधून नकारात्मक विचार उगम पावतात. नकारात्मक विचार केल्याने मानसिक खच्चीकरण होते आणि आपला वेळ व शक्ती वाया जाते. नकारात्मक विचारांची काही उदाहरणे पुढील प्रमाणे. यापासून दूर राहण्याचा प्रयत्न नक्कीच करा. आपल्यावरील टीका सारखी आठवणे, आपल्या प्रशंसेकडे कमी लक्ष देणे, चुकांचा वारंवार पश्चाताप करणे, विनाकारण चिंता करणे, इतर सगळे आपल्याला फसवतात अशी भावना करून घेणे आणि इतरांना हीन तुच्छ लेखणे, काही घडले की स्वतःलाच दोष देणे आणि प्रत्येक गोष्टीत काहीतरी वाईटच होणार अशी भावना करून घेणे आणि आपल्याला काही जमतच नाही असं वाटणे, फक्त वाईट बाजूच पाहणे, असं तुम्ही कधीच करू नये. चांगल्या गोष्टीही पाहाव्या आणि चांगल्या गोष्टींकडे लक्षही द्यावे. म्हणून जी गोष्ट आपल्याला आयुष्यात हवीशी वाटत असते, उदाहरणार्थ कार, बंगला, पैसे इत्यादी काहीही, ती मिळवण्यासाठीचा एकमेव उपाय म्हणजे ती मिळवण्यासाठी किंवा होण्यासाठी दुसऱ्याला मदत करा. त्यानंतर तुम्हाला पाहिजे असलेली ती गोष्ट आपोआपच मिळते. आणि तंतोतंत खरं आहे.
पण हवीशी गोष्ट जर वाईट असेल तर तीच गोष्ट तुमच्या बाबतीत पण घडते. म्हणजे उदाहरणार्थ, आपण दुसऱ्यांच्या पैशांची चोरी करायची ठरवली तर अशा वेळेस आपलेच पैसे चोरी होतात. म्हणजे आपण जो जो विचार दुसऱ्यांच्या बाबतीत करू ती गोष्ट आपल्याच बाबतीत घडते. आणि असं आपल्या जुन्या ग्रंथांमध्ये सुद्धा नक्कीच म्हटलं आहे. आणि जे स्वतःचा कार्यभाग साधेपर्यंत आपल्याशी अतिशय गोड बोलतात व खोटं प्रेम दाखवतात, व जे स्वतःचा कार्यभाग साधल्यानंतर दुर्लक्ष करतात व ज्यांच्या मनात नंतर स्वार्थ उत्पन्न होतो, त्यांचं काय करायचं ते शेवटी ईश्वरच ठरवत असतो. आणि त्यावर आपल्याला काही ठरवायची गरजच पडत नाही. त्यामुळे ती गोष्ट ईश्वरावर सोपवून मोकळं व्हायचं. कारण नंतर देव अशी शिक्षा देतो की मनुष्याला कुठलाही पर्याय शिल्लक ठेवत नाही व भोग भोगायला भाग पडतो. आणि त्यामुळे जीवन नेहमी स्वच्छ व निर्मळ जगले पाहिजे. म्हणून एक म्हण आहे, नाही निर्मळ जीवन तर काय करील साबण. म्हणून आपण स्वतःने जीवन हे निर्मळ करायचं असतं आणि ते साबणही करू शकत नाही. म्हणून प्रवास आपल्या आयुष्याचा आहे. आयुष्य म्हणजे असतो एक प्रवास जो सुरू होतो आपल्या जन्मांपासून आणि कदाचित मरणानंतरही संपत नाही. आणि अनेक उन्हाळे पावसाळे पाहायला मिळतात या प्रवासात. काही सुखाचे क्षण अनुभवायला मिळतात तर काही कायमचा धडा शिकवून जातात. काही स्वप्ने नकळतपणे पाहिली जातात तर काही जाणून बुजून, पण अनेकदा त्यातली काही स्वप्ने अर्धवटच राहून जातात. अशा ह्या प्रवासाच्या पुस्तकात काही पाने नकळत जोडली जातात तर काही कोरीच राहून जातात. आणि मग शेवटी या कोऱ्या कागदांचे तयार होते एक वेगळेच पुस्तक, ज्याला आपण नाव देतो आयुष्याचं पुस्तक. आणि ते आयुष्याचं पुस्तक प्रत्येकासाठी वेगवेगळं असतं आणि प्रत्येक जण त्याचा वेगवेगळा वापरही करत असतो. म्हणून आयुष्यातले निर्णय चुकतात आणि मग आयुष्य चुकत जाते. कधी कधी तर प्रश्न कळत नाही आणि उत्तरही चुकत जाते. सोडवताना वाटते सुटत गेला गुंता, पण प्रत्येक वेळी एक नवीन गाठ बनत जाते. दाखवण्याला वाट माहीत नसते, चालणाऱ्याचे ध्येय मात्र हरवून जाते. काही गोष्टी वाटत्या तितक्या सोप्या नसतात. अनुभव म्हणजे काय ते तेव्हाच कळते जेव्हा एखादी ठेच काळजाला लागत असते. आणि ते आपल्याला तेव्हाच जीवन पूर्णपणे अर्थ कळतही असतो. म्हणून मित्रांनो, तुम्ही कोणाला त्रास देऊ नका, देवही तुम्हाला त्रास देणार नाही. आणि जो ज्ञानी असतो त्याला समजावता येतं, जो अल्पज्ञानी असतो त्यालाही समजावता येतं, आणि जो अज्ञानी असतो एक वेळ त्यालाही समजावता येतं. पण जो हेकेखोर, गर्विष्ठ आणि माझा शब्द खरा असा मानणारा असतो त्याला काहीच समजून सांगता येत नाही. त्याला फक्त येणारी वेळच समजून सांगू शकते, हे मात्र खरं. म्हणून आयुष्यामध्ये फक्त तू खचू नकोस हे नक्कीच तुम्हाला तुमच्या डोक्यात भरवलं पाहिजे. म्हणून संधी मिळेल तुलाही, लगेच हिरमतू नकोस. आयुष्य खूप सुंदर आहे, फक्त तू बाळा खचू नकोस, असे आपले स्वामी सांगत आहेत. प्रेम तुझ्यावर करणारे किती लोक आहेत, तुझ्यासाठी जोडणारे खूप सारे हात आहेत. अरे अशाच आपल्यांसाठी तूही थोडं हसून बघ. आयुष्य खूप सुंदर आहे, फक्त तू खचू नकोस. उठ आणि उडून डोळे पहा जरा जगाकडे. प्रत्येकाच्या आयुष्यात काहीतरी असतेच थोडे. नाही नाही म्हणून उगाच कुढच तू बसू नकोस. आयुष्य खूप सुंदर आहे, फक्त तू खचू नकोस. सामर्थ्य आहे हातात जर स्वप्ने डोळ्यात घेऊन चल. परिस्थितीशी भिडवून छाती दोन हात करत चल. विजय तुझा असेल तेव्हा मागे वळून बघू नकोस. आयुष्य खूप सुंदर आहे, फक्त तू मित्रा खचू नकोस आणि खचू नकोस. म्हणून स्वामी आपल्याला धीर देत आहे आणि स्वामी आपल्याला समजून सांगत आहे. त्यामुळे आपण ते समजून घेतलेही पाहिजे. आणि एक गोष्ट तुम्हाला सांगतो, स्वामींसमोर उभा होता एक माणूस. हताश, हात जोडून डोळ्यांमध्ये पाणी होते. मनातून पूर्ण मोडून पडलेला होता तो. म्हणाला, स्वामी काय करू कळत नाही, प्रश्नांचं उत्तर मिळत नाही. स्वामी म्हणाले, विश्वास माझ्यावर ठेव. माणूस म्हणतो, सगळेच रस्ते बंद आहेत, आशेचे दिवे मंद आहेत. स्वामी म्हणाले, बाळा विश्वास ठेव. आज असं वास्तव आहे जिथे आशेचा किरण नाही. उद्या काही छान असेल असा आजचा क्षण नाही. कशावर मी विश्वास ठेवावा? जगामध्ये विश्वास आहे, तुझ्याकडे काय पुरावा? माणूस विचारतो. मग शांतपणे हसत स्वामी त्याला म्हणतात, पक्षी उडतो आकाशात आपले पंख पसरून. विश्वास असतो त्याचा खाली न पडण्यावर. मातीमध्ये बी पेरतो, रोज त्याला पाणी देत. विश्वास असतो तुझा रोप जन्म घेण्यावर. बाळ झोपते खुशीत आईच्या कुशीत. विश्वास असतो त्याचा तिने सांभाळून घेण्यावर. उद्याचे बेत बनवतो, रात्री डोळे मिटतो. विश्वास असतो तेव्हा पुन्हा प्रकाश होण्यावर. आज माझ्या दारी येऊन माझी सगळी दुःखे घेऊन. आणि विश्वास असतो तुझा मी हाक ऐकण्यावर. मग असा जो विश्वास जाणव मनात, परिस्थिती बदलते एका क्षणात. नकळत तुझ्या सम असा एक क्षण येईल की ज्याची आशा सोडली होतीस ते स्वप्न खरं होईल. म्हणून सगळे रस्ते बंद होतील तेव्हा फक्त विश्वास ठेव. जिथे संपते मर्यादा तुझी
तिथून साथ देतो मी तुझी, हे फक्त लक्षात ठेव. आणि जीवनामध्ये काही गोष्टी आपण समजून घ्यायच्या आहेत. स्वामी आपल्याला धीर द्यायचा प्रयत्न करत आहेत, तसे आपण स्वामींचे म्हणणे ऐकायचे आहे. म्हणून शांतपणे ते ऐकून घ्या. कुठलंही काम तुमच्या जीवापेक्षा मोठं नाही. तुमच्या आयुष्याची साठी नोकऱ्या आहेत, त्यांच्यासाठी तुमचं आयुष्य नाही. कृपा करून जमेल झेपेल एवढंच काम हातात घ्या. त्यासाठी आग्रह धरा. प्रतिष्ठा, पोस्ट, वाढत्या पगाराच्या नादाने किंवा वरिष्ठांची मर्जी संपादन करण्याच्या हव्यासाने न झेपणाऱ्या जबाबदाऱ्या अंगावर घेऊ नका. खच आपटोशीर ठेवावा आणि तुमच्या जीवापेक्षा मौल्यवान काही नाही याचं भान ठेवा. कुटुंबाला वेळ द्या. घरच्या तणावपूर्ण वातावरणाचा परिणाम कामावर होतो आणि घरचं आनंदी वातावरण कामासाठी प्रोत्साहन देतं. स्वतःवर स्वतःच्या मर्यादा घालून घ्या. ही भयानक स्पर्धा कधीही न संपणारी आहे आणि तुम्ही कुठं थांबायचं हे तुम्हीच ठरवा. किती ताण असला, कुठलीही परिस्थिती ओढावली तरी घरी नीट समजावून सांगा. तुमच्या जीवापेक्षा त्यांनाही अधिक काही नाही याबद्दल खात्री बाळगा. आणि ज्यांच्या सगळ्या आशा अपेक्षा तुमच्यावर आहेत, ते आई वडील, जीवनभराच्या साथीची अपेक्षा करणारी बायको आणि ज्यांचा तुमचा हात धरून घेणारी आपली चिमुकली पावलं टाकायची आहेत, ते चिमणे जीव यांना तुमचा नितांत गरज आहे. आणि याची जाणीव मात्र ठेवा. त्यासाठी तुम्ही दीर्घायुषी, स्वस्थ आणि आनंदी राहणं गरजेचं आहे. तणाव नियोजनासाठी तुमच्या आवडीनिवडी जपा. स्वतःसाठी थोडा तरी वेळ काढा. संगीत, व्यायाम, योगासने, वाचणं इत्यादींचा उपयोग करा. आणि हे सगळं सगळ्यांनाच माहिती असतं, तरी आपण धावतो ऊर फुटस्तोवर आणि एक दिवस हातात काहीच उरत नाही आणि राहतही नाही. म्हणून हे जग असं चालणार आहे आणि हे आयुष्यही असं निघून जाणार आहे. म्हणून प्रत्येकालाच गोड बोलून नक्कीच आपण विनम्र भावेने प्रत्येकाशी संभाषण केलं पाहिजे. आणि परमेश्वराची योजना निराळी असते. आपण मत्स्य जीवांनी त्या ढवळाढवळ केली की बॅलन्स जातो, तोल बिघडतो. त्याची रचना पहा. तो तापट नवऱ्याला थंड बायको देतो, कंजूस नवऱ्याला आंधळी उधळी बायको देतो. भगवंता कसली जोडीदारीन देतोस म्हणून आपण त्याच्या नावाने खडे फोडतो, पण त्याची ती योजना अचूक असते. आपल्याला तो हेतू समजत नाही, मग आपण दुःखी होतो. केवळ बाह्य देखाव्यावर बोलून, कातडीचा रंग पाहून लग्न जमवतो आणि आर्थिक बाजू पाहतो, सौंदर्य शोभतो आणि शिक्षणाचा अंदाज घेतो आणि केवळ रूपावर भाळून आयुष्यातले निर्णय घेतो आणि म्हणून वैतागतो, पस्तावतो. परमेश्वराने भलताचा जोडीदार गळ्यात मारला म्हणून कातावतो. शेजाऱ्याची बायको सुलक्षणी वाटते आणि असं आपल्याला नक्कीच वाटत असतं. तसं कधीही मनात ठेवू नये आणि वाटूही देऊ नये. आणि प्रत्येक जीवाला नक्कीच प्रत्येक गोष्टीचा मोह असतो. त्या मोहावर आपल्याला ताबा नक्कीच ठेवला पाहिजे. मातीची मूर्ती बनवणारा कुंभार देवाला म्हणतो, हे देवा, तू भी एक कलाकार आहेस आणि मी पण एक कलाकार आहेस. तू माझ्यासारखे अनेक पुतळे बनवून धर्तीवर पाठवलेत. मी सुद्धा तुझे अनेक पुतळे बनवून ह्याच धर्तीवर विकले. पण देवा, लाजिरवाणी गोष्ट आहे. तू बनवलेले पुतळे एकमेकांशी भांडतात आणि मी बनवलेल्या पुतळ्यांसमोर तू बनवलेले पुतळे नतमस्तक होत असतात. मग ही गोष्ट नक्कीच देवालाही समजली आणि त्या कुंभाराही समजली आणि यातून तुम्ही अर्थ समजून घ्यायचा आहे. माती माझी परमेश्वरावर अपार भक्ती आहे. त्याने निर्माण केलेली सृष्टी पहा. तिथं सगळं अमाप आहे, विराट आहे, प्रचंड आहे. इथं लहान काहीच नाही. एक माणूस पहा, केवढी विराट निर्मिती माणूस म्हणजे. पर्वत जेवढा प्रचंड, समुद्र जेवढा अमर्याद, वनश्री जेवढी गोड, तसाच प्रत्येक माणूस प्रचंड, अमर्याद आणि गुढही. माणसाला बहाल केलेली पंचेंद्रिये हीच त्याची साक्ष. नजरेची दुनिया, नादाची दुनिया आणि स्पर्शाची दुनिया आहे. सगळं विराट आणि म्हणूनच नेहमी वाटतं की ज्या परमेश्वराने जीवन एवढं विराट केलं, तो त्या विराट जीवनाचा शेवट जीवनापेक्षाही लहान गोष्टी करणार नाही. माझी श्रद्धा आहे की परमेश्वराने निर्माण केलेला मृत्यू हा जीवनापेक्षा विराट आहे. जीवनापेक्षा लोभस नक्कीच तो असणार आहे, हे मात्र खरं. आणि मन म्हणजे समुद्रच जणू. अथांग विस्तीर्ण, सदैव विचारांच्या अवखळ लाटा पृष्ठभागावर तरंगलेल्या, कधी न संपणाऱ्या, एका पाठोपाठ एक सतत येणाऱ्या, अंतरंगातील भावनांचा जराही लवलेश न दाखवणाऱ्या, पण तरीही शांततेचा किनारा शोधणाऱ्या. कारण चंचल मनाला सावरण्याचं सामर्थ्य त्या विचारांच्या अंती तर उमगतं आणि अति विचाराने मन जेव्हा थकतं तेव्हा किनारा शोधावा तर जरूर लागतो. आणि जिथं विचारांचा शेवट तात्पुरता का होईना जरा स्थिरावतो, मग तो किनारा प्रत्येकाचा वेगवेगळा असतो. मनाला आनंद देणाऱ्या प्रत्येक गोष्टीचा तो नक्कीच असणार आहे. आणि प्रत्येक जुन्या अनुभवाला नव्याने सामोरे जाण्याची एक कला असते आणि मी ती कला आत्मसात केली आहे. आयुष्य म्हणजे पुनरुक्ती, ब्रेकफास्ट, आंघोळ, दुपारचं जेवण, त्यासाठी स्वयंपाक, आलटून पालटून त्याच भाज्या, आमटी, तिचं कणिक, त्याच पोळ्या, मग एखादी डुलकी, पुन्हा दुपारचा चहा, परत रात्रीचं जेवण, मग झोप. हा झाला एक दिवस.
प्रत्येक क्षणी नवा जन्म घेण्याची शक्ती फक्त मनाजवळ असते, पण त्याला ते शिकवावं लागतं. मनाची ताकद मनालाच कुणीतरी दाखवायची असते. त्याने ती ताकद उचलली की मग सगळं सोपं असतं. मग ते मनच तुम्हाला एक आयुष्य पुरणार नाही इतक्या युक्त्या शिकवतं, आणि मग ते मन मग लेखकाला कथानक पुरवतं, कवीला शब्द सुचवतं, संगीतकाराला चाल, नर्तकाला पवन्यास आणि शास्त्रज्ञाला शोध. साध्या सुद्धा सर्वसामान्य बाईचं आदर्श गृहिणीत रूपांतर कसं करायचं हे मनच शिकवतं. स्त्रींची गृहिणी होणं ही सुद्धा कलाकृतीच आहे, आणि देव ही कलाकृती बनवत असतं. आणि नक्कीच देवाला आपण साक्षात नमस्कार करूनच आणि देवाच्या पाया पडूनच आपण घराच्या बाहेर निघायचं असतं. स्वामी भक्तांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, एखाद्या गोष्टीची सुरुवात करताना मनात शंका आणू नका. जर नवीन सुरुवात केली आणि मनातील भीती नाहीशी होऊन धाडसी वृत्ती निर्माण होईल, आणि जर अपयशानंतर पुन्हा नव्याने सुरुवात केल्यास अनुभव तुझ्या सोबत नक्कीच असणार आहे. आणि जीवनात सुखाचा मोह आणि दुःखाची भीती कधीही ठेवू नका, कारण वेळ ही सगळ्यांचीच बदलत असते. त्यामुळे आज जर दुःख असले तर उद्या सुख मिळेल. म्हणून जीवनाचा प्रत्येक क्षण आनंदाने जगण्याचा प्रयत्न आपण नक्कीच केला पाहिजे. आणि आपले विचार आपले भवितव्य घडवण्यासाठी मदत करतात, कारण आपल्या विचारांमध्ये आत्मविश्वासाची शक्ती निर्माण करण्याची ताकद असते. त्यामुळे संकुचित विचारांचा त्याग करून उच्च विचारांचा अवलंब करण्याचा प्रयत्न आपण नक्कीच केला पाहिजे. आणि जीवनात आनंदी राहायचे असेल तर ऐकावे जनाचे आणि करावे मनाचे, ही म्हण लक्षात ठेवा. कारण आपण स्वतःला जगापेक्षा जास्त चांगल्या प्रकारे ओळखू शकतो हे मात्र खरं आहे. आणि स्वतःच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवून प्रयत्न करत आले पाहिजे, कारण प्रयत्न मैदानात तेच जिंकतात जे आपल्या सामर्थ्यावर विश्वास ठेवून प्रयत्न करत असतात आणि प्रयत्न करून पुढेही जात असतात. म्हणून जीवनात स्वप्ने पूर्ण करायची असतील तर तुमच्या वाट्याला संघर्ष येणारच अशी मानसिकता ठेवून प्रयत्न करा, कारण संघर्षाचा सामना केल्याशिवाय स्वप्ने तुमच्या आयुष्यात कधीच पूर्ण होणार नाही आणि ते होई देत नाही. देव प्रत्येकाचीच परीक्षा घेत असतो, आणि यशस्वी व्यक्ती व्हायची असेल तर वर्तमान काळात कष्ट आणि मेहनत करण्याची तयारी ठेवा. कारण आपण जर वर्तमान काळात प्रयत्न केले नाही तर भविष्य काळ उज्ज्वल आपला कधीच होऊ शकत नाही. आणि संपूर्ण जग बदलणे आपल्या हातात नसले तरी आपण स्वतःच्या चांगल्या विचारांच्या सोबतीने चांगले कार्य करून समाजाला प्रेरणा नक्कीच देऊ शकतो. आणि ज्ञान हे अमृता समान आहे, कारण जेव्हा अतिशय खडतर काळ येईल तेव्हा हेच ज्ञान आपल्याला कठीण परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी मदत करेल. आणि त्यामुळे ज्ञान प्राप्त करणे कधीच सोडू नका, आणि प्रत्येक वेळी तुम्ही ज्ञान प्राप्त करत राहा. जीवनात जर कधी संकटे आणि संघर्ष यांचा सामना करावा लागला तर एक गोष्ट लक्षात ठेवा, इतिहासात त्यांचाच लिहिला गेला आहे ज्यांनी जीवनातील संकटे आणि संघर्षावर मात करून यश मिळवले आहे आणि मोठी कामगिरी त्यांनी पार पाडली आहे. म्हणून तुम्ही तसंच करा, आणि जसेच तसे वागण्याची ताकद तुमच्यात निर्माण करा, तरच तुमचे अस्तित्व टिकून राहील. आणि पुढे हीच ताकद तुमच्या अस्तित्वाचे रक्षण करण्यासाठी मदत नक्कीच करेल. आणि तुमची बाजू योग्य असेल तर कधीही माघार घेऊ नका, आणि कारण या जगात सत्याची परीक्षा घेतली जाते, आणि त्यामुळे अशा परिस्थितीत संघर्षाची तयारी ठेवा. विजय सत्याचाच होईल आणि तुमचा विजय निश्चित होईल हे मात्र खरं आहे. आणि जीवनात येणारा प्रत्येक दिवस हा एक नवीन सुरुवात करण्याची संधी देतो, तसेच वाईट प्रसंगांना विसरून जीवन जगण्याची प्रेरणा मात्र देत असतो. आणि स्वतःवरील विश्वास हा अशक्य गोष्टी शक्य करण्याचे बळ देतो, कारण जेव्हा एखादी गोष्ट मिळवणे अवघड वाटते तेव्हा आपण स्वतःवरील विश्वासच अशक्य गोष्ट शक्य करण्याचे सामर्थ्य देत असतो. आणि आयुष्यात जर आपली स्वप्ने पूर्ण करायची असतील तर कोणत्याही प्रकारच्या मोहाला बळी पडू नका, कारण मोह आपल्याला एकाग्र चित्ताने काम कधीच करू देत नाही. आणि एकाग्र चित्ताने काम केल्याशिवाय कोणतेही स्वप्न कधीच साकार सुद्धा होणार नाही. आणि यश मिळाल्यानंतर यशाचे मूल्यमापन करणे अत्यंत महत्त्वाचे आहे, कारण मूल्यमापनातून आपणास यश मिळवताना आलेल्या अडचणी समजून घेता येणे शक्य होते, आणि तसेच आलेल्या अडचणींवर मात कशी करावी या गोष्टींचा अभ्यास आपल्याला करता येतो. आणि मेहनतीची जोड देऊन ध्येय प्राप्त करा, कारण जीवनात संधी खूप कमी वेळेस मिळते. त्यामुळे जेव्हा संधी मिळेल तेव्हा प्रयत्न करा, आणि स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न तुम्ही पूर्णपणेच केला पाहिजे. आणि कोणतीही गोष्ट जीवनात विनाकारण घडत नसते, प्रत्येक गोष्ट आपणास काहीतरी शिकून जाते. त्यामुळे घडलेल्या प्रत्येक गोष्टीतून योग्य ज्ञान मिळवून आपल्या जीवनात त्याचा वापर करता येऊ शकतो हे मात्र निश्चित. आणि जीवनात कठीण मार्ग हा यश मिळवण्यासाठी आणि आयुष्यात पुढे जाण्यासाठी आवश्यक आहे, कारण जर कोणत्याही समस्यांना सामोरे न जाता यश मिळाले तर असे यश संघर्षाच्या काळात टिकवणे तेव्हा शक्य आहे जेव्हा तुमच्या जीवनात संकटे आली असतील
आणि त्यांचा सामना करण्याची ताकद तुमच्यात निर्माण झाली असेल आणि एखाद्याच्या वाईट काळात त्याला दिलेला मदतीचा हात, हीच मदत तुम्हालाही अडचणीच्या काळात कोणत्या तरी रूपात कामी येईल. कारण वेळ कधी कशी येईल हे कोणीही सांगू शकत नाही आणि ओळखूही शकत नाही. म्हणून वयापेक्षा जीवनात कठीण काळातून मिळालेला अनुभव जास्त महत्वाचा असतो. कारण असा अनुभव आपणास लहान वयात जीवन कसे जगावे आणि अडचणींवर मात कशी करावी हे शिकवत असतो. आणि एखादा विषय पूर्ण समजण्यासाठी आपल्याला प्रश्न विचारण्याची सवय असणे गरजेचे आहे. कारण प्रश्नांच्या उत्तरातून आपणास विषयाचा सखोल अभ्यास करण्यास मदत होते आणि पुढे हाच अभ्यास कठीण काळात मार्गदर्शक ठरत असतो. आणि शिकून ज्ञान मिळवणे जीवनात महत्वाचे आहे, पण हे ज्ञान मिळवण्यासाठी आयुष्यात आलेल्या प्रत्येक प्रसंगातून भेटलेल्या प्रत्येक व्यक्तीकडून आपण काहीतरी शिकू शकतो असा विश्वास स्वतःमध्ये निर्माण करणे गरजेचेच आहे. आणि जीवनात संकटे प्रत्येकाच्या वाट्याला येतातच, परंतु त्यांना तोंड न देता हार मानणे धोकादायक आहे. आणि त्यामुळे संकटांवर मात करून आपल्या प्रगतीचा मार्ग मोकळा करणे आपले कर्तव्य आहे आणि आपण ते केलेच पाहिजे. अपयशाचा सामना करावा लागल्यास नकारात्मक विचार करू नका, कारण अपयश हे आपल्याला यश मिळवण्यासाठी आपण काय करायला हवे हे नक्कीच शिकवत असते. आणि मैदान तोपर्यंत सोडू नका जोपर्यंत विजय मिळत नाही, कारण पराभवाला घाबरून माघार घेणारे कधीच आयुष्यात जिंकू शकत नाही आणि ते जिंकणारही नाही. जीवनात कठीण काळात सोबत देणाऱ्या व्यक्तींचा आदर करा, कारण जीवनात कठीण परिस्थितीत सोबत देणारे लोक फार कमी असतात आणि फार कमी लोकांना मिळत असतात. आणि आयुष्यात मिळालेल्या दुःखाची तक्रार करण्यापेक्षा त्यावर मात करून जीवन चांगल्या पद्धतीने जगण्याचा प्रयत्न करणे आवश्यक नक्कीच असते. आणि एखादी गोष्ट मिळवण्यासाठी सुरुवात करणे खूप महत्वाचे आहे, कारण आपले ध्येय गाठण्यासाठी प्रयत्न करण्यास सुरुवात केल्याशिवाय ते मिळणे शक्य होत नाही. आणि इच्छाशक्तीमध्ये अशक्य ते शक्य करण्याची ताकद निर्माण असते. आणि त्यामुळे इच्छाशक्ती बाळगली तर कितीही संकटे आली तरी त्याचा सामना करून त्यावर मात नक्कीच करता येणार आहे. आणि एखादी गोष्ट मिळवण्यासाठी किंमत मोजावी लागली तर निराश होऊ नका, कारण या जगात अशी कोणतीही गोष्ट नाही जी आपल्याला कोणत्याही त्याग आणि किंमत मोजल्याशिवाय मिळत असते. म्हणून मेहनतीच्या बळावर आपले ध्येय साध्य करण्यासाठी सवय लावल्यास आपण नशिबावर अवलंबून राहता प्रयत्न करून ध्येय साध्य करण्याचे गुण विकसित करू शकतो. आणि यशस्वी व्यक्तींच्या जीवनाचा विचार केला असता असे दिसून येते की अशा व्यक्ती एखादा छंद जोपासून स्वतःसाठी वेळ देतात. आणि छंद जोपासणे आवश्यक आहे, कारण छंद आपल्याला जीवनात आनंदात जगण्यास मदत करत असतात. आणि यशस्वी जीवनाचा पाया मजबूत त्याच वेळी होईल जेव्हा आपण करत असलेल्या प्रत्येक प्रयत्नातून जास्तीत जास्त चांगल्या गोष्टी आपल्याला निर्माण करता येतील. आणि भूतकाळात आपण बदलू शकलो नसलो तरी भविष्यात येणाऱ्या अडचणींचा विचार करून त्यावर मात करता येईल असा आत्मविश्वास नक्कीच आपण निर्माण करू शकतो. आणि तो आपण निर्माणही केला पाहिजे. त्याने आपल्याला पुढे जाण्यासाठी चालना मिळत असते. आणि कोणतेही कार्य करताना योजना आखणे आणि अंमलात आणणे गरजेचे आहे, कारण आपण आखलेली योजना प्रत्यक्ष कृतीत आणण्याचा प्रयत्न केल्याशिवाय कोणतेही कार्य पूर्ण कधीच होऊ शकत नाही. आणि जेव्हा आपण गमवायची भीती ठेवत नाही तेव्हा आपण आयुष्यात खूप गोष्टी मिळवू शकतो, कारण गमावण्याची भीती आपणास प्रयत्न करण्याची ताकद कधीच देत नाही. आणि एखादे ध्येय सत्यात उतरवण्यासाठीचा मार्ग सोपा असेलच असे कधी होत नाही. कुठे तुम्हाला 2 पावले मागे घेण्याची वेळही येऊ शकते. अशा परिस्थितीत मनावर ताबा ठेवून ध्येयावर लक्ष केंद्रित करावे लागते. आणि कोणतीही गोष्ट जीवनात कायमस्वरूपी टिकत नाही, कारण जर आज कठीण काळ आला तर उद्याची सकाळ चांगली परिस्थिती आणू शकते. त्यासाठी आपण वाईट काळात सकारात्मक दृष्टिकोन ठेवून प्रयत्न करण्याची गरज मात्र असते. आणि आपले व्यक्तिमत्व आपण परिधान केलेल्या पोशाखांवर अवलंबून नसते. त्यासाठी आपणास आपल्या व्यक्तिमत्वाचा ठसा उमटला जाईल असे गुण आणि पात्रतेचा विकास करणे गरजेचे आहे. आणि निर्णय घेण्याचे धाडस निर्माण करणे गरजेचे आहे, कारण तुमच्यासाठी निर्णय घेणारे सतत तुमच्या सोबत असतीलच असे नाही. तिथे तुम्हाला स्वतःसाठी निर्णय घ्यावेच लागतील. आणि जगताना आपण सुखी जीवनाचा विचार करतो, पण कठीण काळ दुःख जेव्हा येतात तेव्हा यांना तोंड दिल्यास आपल्यामध्ये कोणत्याही परिस्थितीवर मात करण्याची क्षमता निर्माण होऊन जाते आणि आपण प्रत्येक स्थितीवर मात नक्कीच करू शकतो. आपल्या प्रयत्नांमध्ये यशाकडे जाण्याची प्रेरणा निर्माण करणे गरजेचे आहे, कारण खूप लोकांचा संघर्षांच्या काळाचा सामना करताना प्रयत्न करणे सोडून देतात आणि मग त्यांना जीवनापासून काही मिळत नाही आणि अवगतही होत नाही. आणि तुम्ही म्हणून प्रयत्न हे कधीच सोडू नका. जो व्यक्ती प्रयत्न सोडतो त्याला कधीच कोणत्या गोष्टी मिळत नाही, आणि त्या गोष्टी मिळाल्या तरी त्याला त्या जीवनाचा अर्थ कळून येत नाही. म्हणून तुम्ही त्या गोष्टी कधी सोडू नका.
आणि त्या गोष्टी करताना प्रयत्न कधी सोडू नका. प्रयत्न जर सोडले तर मग तुम्हाला प्रत्येक गोष्ट ही गमवावी लागेल. जगताना संघर्ष करावा लागतो हे सत्य आहे, पण त्याचबरोबर संघर्षाचा सामना करताना संयम ठेवावा लागतो हे सुद्धा सत्य असले तरी आपला संयम ही आपली कमजोरी बनवू न देता ताकद बनवा, आणि ती ताकदच तुम्हाला पुढे घेऊन जाईल. आणि स्वावलंबी जीवन हा विचार खूप महत्वाचा आहे, कारण जेव्हा आपण स्वावलंबी बनण्याचा प्रयत्न करतो तेव्हा आपल्या स्वकर्तृत्वावर जीवन जगण्याची प्रेरणा मिळत असते. आणि बऱ्याच वेळा प्रयत्न करताना जग जिंकण्याची आशा सोडते, परंतु काही लोक शेवटच्या क्षणापर्यंत विजय मिळवण्यासाठी प्रयत्न करतात आणि हेच प्रयत्न विजय खेचून आणत असतात. तुम्ही ज्या क्षेत्रात कार्य करता त्या क्षेत्रातील तुमची क्षमता सिद्ध करणे गरजेचे आहे, कारण क्षमता पात्रता दाखवल्यानंतरच तुम्ही प्रगतीच्या मार्गावर येऊ शकता आणि तो प्रगतीचा मार्ग तुमच्यासाठी खुलाही होऊ शकतो. म्हणून जीवन जगताना समस्या येतात, या समस्यांना तोंड देण्यासाठी आपल्या ज्ञानाचा उपयोग करून स्वतःमध्ये अशी ताकद निर्माण करा की कोणत्याही समस्यांवर तुम्ही मात नक्कीच करू शकता आणि त्या समस्यांवर मात करून तुम्ही विजय हा त्यामध्ये मिळवू शकता. म्हणून जीवनात सर्वोच्च स्थान प्राप्त करायचे असल्यास आपल्याला चढ उतार यांचा सामना करावाच लागतो, कारण यश मिळवण्यासाठी प्रत्येक मार्गावर संघर्ष ठरलेला आहे आणि तो संघर्ष आपल्याला करावाच लागणार आहे. म्हणून आयुष्य जगणे म्हणजे हे सुद्धा एक साहसाचे काम आहे, कारण आपल्याला सर्व काही मिळाले तर ते टिकवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करावे लागतात. आणि जर काही नसल्यास आयुष्य चांगल्या प्रकारे जगण्यासाठी संघर्ष आपल्याला करावाच लागत असतो. म्हणून योग्य आणि अयोग्य ओळखण्याची क्षमता असणे खूप महत्वाचे आहे, कारण जीवनात तुमच्या चांगल्या गोष्टींपेक्षा वाईट परिस्थितीला जास्त सामोरे जावे लागणार आहे आणि त्या वाईट परिस्थितीला सामोरे जाऊन तुम्हाला जीवन घडवायचं आहे हे मात्र निश्चित. आणि म्हणून तुम्ही जीवन घडवत असताना वाईट परिस्थितीला कधीही तुम्ही माघार घेऊ नका, नक्कीच त्याला लढा आणि त्याच्यावर मात करा. म्हणून स्वामी भक्तांनो, तुम्ही या स्वामींची सेवा मनापासून करत असाल आणि स्वामींवर प्रेम करत असाल तर व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ नक्कीच टाईप करा. मित्रांनो, आपली गरज कशी पूर्ण करावी हे आपण जाणून घेऊ. आतापर्यंत आपण हे पाहिले की स्वतःशी प्रामाणिक राहणे व आपल्या आतील आनंद शोधणे हे आपल्या भौतिक गरजा पूर्ण करण्यापेक्षा अधिक महत्वाचे आहे. पण तुम्ही जर आनंदी नसाल तर तुम्हाला आतील आनंद कसा मिळणार? मुळात जर प्रेमच नसेल तर स्वतःवर किंवा इतरांवर तुम्ही प्रेम कसे करणार? आणि तुमची शेजाऱ्यांवर प्रेम करण्याची खूपच इच्छा आहे, पण त्याऐवजी तुम्हाला त्याचा राग येतोय, तर तुम्ही तुमच्या नोकरीच्या ठिकाणी तडजोड करायची ठरवता पण तुम्हाला खूप कंटाळा येतोय, तर तुम्ही तुमच्या जोडीदारावर प्रेम करायचे ठरवता पण तुमच्या मनात त्या भावनेचा उगमच होत नसेल, तर आणि तुम्ही तुमच्या कुटुंबावर प्रेम करता पण तुमच्या मनात न्यूनतेमुळे अपराधाची भावना आहे, तर आणि अख्खं जगच तुमच्या विरोधात उभे ठाकले तर तुम्ही आनंदी कसे राहाल? म्हणून या प्रश्नाचे उत्तर असे आहे की प्रथम तुमची गरज ओळखा आणि ती पूर्ण करा. गाडी चांगली चालतेच पण त्यातच पेट्रोल भरले नाही तर ती चालू शकणार नाही. त्याचप्रमाणे आपल्या गरजेच्या गोष्टी जर आपल्याला मिळाल्या नाहीत तर आपल्या मूळ स्वभावाचा आपल्याला विसर पडतो. आनंदी असणे हा आपला खरा स्वभाव आहे आणि त्याचा प्रत्यय घेणे आणि त्यांच्याशी जोडलेले असणे या गोष्टी असतील तर आपल्याला विशिष्ट प्रकारचा प्रेम आणि आधार या भावनांची गरज आहे हे मात्र निश्चित. आणि एखादी गाडी जरी चांगले काम देत असली तरी त्याच्यामध्ये पेट्रोल टाकल्याशिवाय ती गाडी कुठेच जाऊ शकत नाही. म्हणून किती भौतिक सुखे बाहेरच्या जगातून मिळाली तरी जर मनातून तुम्ही आनंदी नसाल तर त्याचा काही उपयोग नाही. आपल्याला असे वाटते की भौतिक सुखे मिळाली की माणूस सुखी असतो, आणि जर आपल्याला आयुष्यात खूप ताणतणाव असेल की त्यामुळे आपल्याला शांती, प्रेम, आनंद, आत्मविश्वास मिळेन असा होतो, अशा वेळी आपल्याला पुन्हा विचार करण्याची वेळ येते की आपण कोण आहोत आणि आपण पुन्हा आपल्या आतल्या आत्म्याशी जोडले जातो आणि आपल्या गरजा पूर्ण झाल्याखेरीज आपल्याला परमानंद मिळत नाही आणि आपल्याला हवे ते प्रेम मिळाले की आपण सुखी होतो. आपल्याला जेव्हा एक विशिष्ट प्रकारचे प्रेम मिळत नाही तेव्हा आपण दुःखी होतो आणि प्रेम हे इंधनाप्रमाणे असते. जेव्हा हे प्रेमरूपी इंधन आपल्याला मिळणे बंद होते तेव्हा आपोआपच आपण थांबतो. किती चांगले झुंबर बसवले तरी लाईट गेल्यावर त्यातूनच उजेड कसा येईल, आणि प्रेम मिळाल्यामुळे आपल्याशीच नाते जुळते आणि आपल्याला हवे ते मिळणे हे झुंबर पुन्हा प्रकाशमान होण्यासाठी बटन दाबण्यासारखे असते. म्हणून प्रेमाची जीवनसत्वे आहेत. जसे शरीराला पाणी, हवा, अन्न, जीवनसत्वे आणि खनिजे यांची निरोगी राहण्यासाठी गरज असते, तसेच आत्म्याची गरज प्रेम ही असते. आत्म्याला प्रेम मिळाले की ती वाढते व मनातून व्यक्त होते, पण मन त्यासाठी शरीराचेच माध्यम वापरते.
या जगात आत्म्याला त्याचा हेतू साध्य करण्यासाठी मन हेतू ध्येय ठरवणे, सकारात्मक दृष्टिकोन आणि श्रद्धा किंवा विश्वास यांद्वारे मदत करते. हृदय आत्म्याला हवे असलेले मिळण्यासाठी व वाढण्यासाठी झोकून देण्यास मदत करते आणि इतर इंद्रिय बाहेरच्या जगातील आवश्यक ती माहिती पुरवतात व आनंद उपभोगण्यास मदत करतात. म्हणून हृदय आत्म्याला आपल्या गरजेच्या ज्या गोष्टी मिळवल्या जातात त्या वाढवण्यासाठी मदत करते. आणि जोपर्यंत आपल्या आत्म्याला ज्या गोष्टीची गरज आहे त्या मिळत नाही तोपर्यंत आपल्या आत्म्याला दिशा मिळणे व आयुष्याला परिपूर्णता मिळणे अवघड राहते. आणि आपल्या शरीराचा आपल्या आत्म्याशी जर संबंध तुटला तर आपले आयुष्य संपूर्णच जाईल. आणि आपल्या मते आपल्याला कळेल की आपण कुठे जात आहोत, आणि पण तेवढे पुरेसे होणार नाही. आपल्या आत्म्याशी आपला संबंध जोडण्यासाठी आपल्या हृदयाची कवाडे खुली केली पाहिजेत. आपल्याला पाहिजे ते अपेक्षित प्रेम आपल्याला मिळायला हवे. निरोगी आणि खंबीर राहण्यासाठी आत्म्याला निरनिराळी जीवनसत्वांची गरज असते. जेव्हा आपल्या हृदयाची दारे बंद असतात किंवा आनंद मिळण्यासाठी आपली मने भलत्याच्या दिशेने भरकटली असतात तेव्हा आपल्याला उच्चतम यश कधीच मिळत नाही. आणि आपल्या प्रेमाची गरज आपण ओळखायला शिकले पाहिजे आणि त्याप्रमाणे आपल्या हृदयाची दारे उघडून वेगवेगळी प्रेमाची जीवनसत्वे मिळवली पाहिजेत. त्यामुळे तुमच्यातील सत्वांशी नाते जुळेल. आणि प्रेमाच्या अशा 10 प्रकारच्या गरजा आहेत किंवा 10 प्रकारची प्रेमाची जीवनसत्वे आहेत. तुम्हाला तुमच्या स्वत्वाची जाणीव झाली की तुम्ही हृदय उघडून ही जीवनसत्वे घेतली पाहिजेत आणि मानसिक द्वंद्वांतून तुम्ही आता मुक्त झाले पाहिजेत आणि काहीतरी कृती करण्याची कास धरली पाहिजे आणि आयुष्यात यशस्वी झाले पाहिजेत. म्हणून तुम्ही देवाकडून मिळालेला प्रेम आणि आधार हे तुमचं जीवनसत्व आहे. आणि आई वडिलांकडून मिळालेला प्रेम आणि आधार हे सुद्धा जीवनसत्व आहे. आणि स्वतःकडून स्वतःला मिळणारे प्रेम व आधार हे सुद्धा आहे. म्हणून तुम्ही प्रत्येकाकडून घेत चला आणि प्रेम दुसऱ्यांना देत चला. परमेश्वराची केलेली भक्ती ही जीवनसत्व आहे. म्हणून समृद्ध जीवन आणि समाधानी आयुष्य हे अशा 10 प्रकारच्या प्रेमावर आधारावर चालते आणि अशा आयुष्याचे हेच इंधन असते. आणि जर तुम्ही आयुष्यात असमाधानी असाल किंवा तुम्हाला जे हवे आहे ते मिळत नाही, त्याशी मुळाशी असे असते की तुम्हाला अपेक्षित असलेले प्रेम व आधार तुम्हाला मिळत नाही. अनेक वेळा असे असते की तुम्ही खुल्या दिलाचे असता पण तुम्ही चुकीच्या दिशेला सुखाचा शोध घेत असता. तर काही वेळेस तुमची दिशा बरोबर असते पण तुमच्या हृदयाची दारे बंद असतात. आणि या 10 जीवनसत्वांबद्दल संपूर्ण माहिती आपण जाणून घेऊ. तसेच आपल्या गरजा कशा पूर्ण करायच्या ते पण शिकून घेऊ. म्हणजे तुमच्याजवळ काय आहे व केवढी शक्ती आहे, त्यामुळे तुमची स्वप्ने प्रत्यक्षात उतरवू शकतील याची तुम्हाला नव्याने जाणीव होईल. म्हणून प्रेमाचे प्रत्येक जीवनसत्व आवश्यकच आहे. आपल्याला जर समृद्ध जीवन जगायचं असेल तर या प्रत्येक प्रकारचा आधार व प्रेम आपल्याला आवश्यक आहे. जरी प्रत्येक प्रकारचे प्रेम आपल्याला भेटले आणि ते आवश्यक आहेच ही गोष्ट खरी असली तरी तसे दिसत मात्र नाही. जेव्हा तुमचे शरीर आजारी पडते तेव्हा तुमच्यामध्ये एखाद्या जीवनसत्वाची कमतरता असते. अशा वेळी जरी सगळ्या जीवनसत्वांची गरज असली तरी त्यावेळी एका विशिष्ट जीवनसत्वांची अधिक गरज असते. अशा वेळी तुम्ही ते विशिष्ट जीवनसत्व घेण्यास सुरुवात केली तर तुमची तब्येत खूप लवकर सुधारते. आणि त्याचप्रमाणे तुम्हाला एखाद्या विशिष्ट प्रकारच्या प्रेमाची गरज असेल आणि तुम्हाला प्रेमाची वेगवेगळी अनेक नाती असली आणि त्यांच्याकडून तुम्हाला प्रेम मिळतं असले तरीही तुम्ही आनंदी असणार नाही. आणि म्हणूनच सुख मिळवण्याचे अनेक वेगवेगळे मार्ग आहेत. आणि काही लोकांना भक्तीचा मार्ग अधिक पसंत आहे म्हणूनच ते देवाची प्रार्थना करण्यात स्वतःला झोकवून देतात. तर काहींचं फक्त स्वतःवरचं प्रेम असते आणि ते स्वतःचे भवितव्य घडवण्यातच स्वतःला झोकवून देतात. तर काहींना दुसऱ्यावर प्रेम करण्यात स्वारम्य असते आणि अशा नातेसंबंधातून त्यांचा आनंद मिळतो. तर काही कुटुंब वत्सल असतात आणि ते आपल्याला कुटुंबाला व मित्र परिवाराला अधिक वेळ देण्यात धन्यता मानतात. नंतर अशा प्रकारचे लोकांची निरनिराळी प्रकारची भावनिक गरज असते आणि ज्या प्रकारच्या प्रेमाची अपेक्षा असते त्या प्रकारचे प्रेम ते मिळवतातच. म्हणून प्रत्येकाची प्रेमाची गरज ही त्यांच्या वेगवेगळ्या भावनिक पातळीवरील कमतरतेप्रमाणे वेगळी असते. उदाहरण द्यायचे झाले तर ज्या माणसाला आता देवालाच शरण जायची इच्छा होईल तो भक्ती मार्गाचा अवलंब करेल आणि एखाद्या मंदिरात जाऊन भक्तिभावाने पूजा अर्चा करेल आणि अभिषेक करेल आणि त्यामुळे त्याला आश्चर्यकारक हवीशी वाटणारी अनुभूती मिळेल. आणि तर दुसरा कोणी असा असेल ज्याला अशा दैवी प्रेमाची विशेष गरज वाटत नसेल तर त्याला अशा विशिष्ट अनुभव येणार नाही आणि तरीही त्यांना अशा भक्ती मार्गाने छान वाटेल, ताजे तवाने झाल्यासारखे वाटेल, पण त्यामुळे ते भारून जाणार नाहीत. आणि एखाद्या भुकेलेल्या माणसाला अन्न मिळाले तर त्याला खूप आनंद होईल व ते अन्न त्याला चविष्ट लागेल. पण जो माणूस नुकताच पोटभर जेवला आहे त्याला त्या अन्नामुळे समाधान तर होणार नाहीच पण ते जेवण चविष्ट पण लागणार नाही. याचा अर्थ कुठल्याही चांगल्या गोष्टीचा अतिरेक झाला
तरी त्यांच्यापासून आनंद मिळवण्याचा आपल्या भावना बोतट होऊन जातात आणि त्यामुळेच आपण अधिकाची अपेक्षा न करता त्यापासून दूर पळत असतो. आणि स्वरूपानंदांनी मठाधिपती म्हणून पदाचा स्वीकार केला होता आणि आपले आयुष्य स्वामींच्या चरणी अर्पण केले होते. अनेक वर्ष चांगली गेली आणि त्यांना धन्यता वाटत होती की त्यांना बायको होती, कुटुंब होते, काम होते. पण त्यांच्या 40शीतच त्यांना नैराश्याने घेरले आणि जेव्हा समुपदेशन झाले तेव्हा असे लक्षात आले की आपल्या मनात अपराधपणाची भावना आहे आणि हा सुद्धा त्यांना अपराधच वाटतोय. आणि त्यांची अशी कल्पना होती की आपण भक्ती मार्गाने आयुष्य घालवतो आहे ही आनंदाची गोष्ट आहे आणि त्यांनी त्यांचे सगळे आयुष्य स्वामींजींच्या सेवेत आणि दुसऱ्यांच्या मदत करण्यात घालवले होते. तरी त्यांना निराश का वाटत होते हे त्यांना समजत नव्हतं. आपण आनंदी राहू शकत नाही हा आपण केलेला गुन्हा आहे असे त्यांना वाटत होते. आणि पूर्वी जसे त्यांना समाधानी वाटत होते तसे आता वाटत नाही. त्यांना काळजीही वाटत होती. आणि जेव्हा प्रेमाच्या भावनांची, प्रेमाच्या जीवनसत्वांची जाणीव त्यांना झाली तेव्हा स्वरूपानंदांच्या लक्षात आले की आपण काहीच मौजमजा करत नाही. त्यांच्या आयुष्यात जीवनसत्व ई व जीवनसत्व ए याची कमतरता आहे आणि सगळ्यांचे भले करण्याच्या नादात त्यांनी स्वतःच्या भल्याचा विचारच केला नव्हता. म्हणून त्यांना त्यांच्या समर्पणाची इतकी महती वाटत होती की त्यांनी कधी स्वतःसाठी 4 क्षण घालवले नव्हते. आणि त्यांची ही नैराश्याची भावना घालवण्यासाठी परमेश्वराच्या सेवेतून त्यांचे लक्ष दुसरीकडे वळवले गरजेचे होते. आणि त्यांनी त्यांच्या कामातून वेळ काढायचे ठरवले आणि स्वतःवरच लक्ष केंद्रित करायचे ठरवले. त्यांनी एक छानशी गाडी विकत घेतली, मुलांना व बायकोला घेऊन दूरवर सहलीला जाऊन आले आणि पूर्वी ज्या गोष्टी करायच्या राहून गेल्या होत्या त्या सगळ्या गोष्टी त्यांनी केल्या. आणि त्यांनी आणि त्यांच्या बायकोनं मिळून प्राण्यांसंबंधी काही चांगले पुस्तके वाचले आणि भरपूर वेळ त्यांनी घालवला. अशा प्रकारे अपराधपणाची भावना न बाळगता त्यांनी त्यांचे चित्त दुसरीकडे वळवल्यावर त्यांना थोडे बरे वाटायला लागले आणि त्यांच्या भक्ती मार्गावरील जबाबदारीच्या ओझ्यातून थोड्या वेळासाठी स्वतःला मुक्त केल्यामुळे त्यांना नव्याने आधार मिळाला, आयुष्यातला आनंद मिळाला. परंतु त्यासाठी त्यांना हे समजण्याची गरज होती की स्वतःसाठी वेळ काढणे म्हणजे देवापासून दूर जाणे नव्हे. तुम्हाला हवे असलेले प्रेम नेहमीच उपलब्ध असते. तुमच्या आत्म्यामध्ये अशी एक विलक्षण शक्ती असते जी तुम्हाला हव्या असलेल्या प्रेमाकडे खेचून घेते. पण तुम्हाला मनाला जे समजले पाहिजे तुमची गरज काय आहे आणि तुम्ही तुमच्या हृदयाची दारे त्यांचा स्वीकार करायला उघडी ठेवलीच पाहिजेत. तुम्हाला हवे असलेले प्रेम नक्कीच उपलब्ध असेल आणि जे प्रेम उपलब्ध नाही त्याची मागणी तुमचे हृदय करत असते आणि तेव्हा तुम्ही चुकीच्या दिशेने शोध घेत असता. बऱ्याच वेळा असे होते की तुम्हाला हवे ते का मिळत नाही तर तुम्ही फक्त एकाच साधनांकडून जे साध्य करण्याचा प्रयत्न करता आणि आयुष्याचा समतोल राखण्यासाठी तुम्ही फक्त एकाच जीवनसत्वाचा वापर करता. तुम्हाला हवे ते प्रेम मिळत नाही तेव्हा तुम्ही चुकीचे जीवनसत्व मदतीसाठी वापरले हे सिद्ध होत असते. आणि जेव्हा तुमची आंतरिक इच्छा पूर्ण होत नाही तेव्हा तुमचा मार्ग चुकला आहे हे समजते. आणि अनेक लग्नांमध्ये हे घडते सुद्धा. जेव्हा लोक लग्न करतात तेव्हा ते प्रेमाच्या इतर जीवनसत्वांकडे दुर्लक्ष करतात. ते प्रत्येक सुखासाठी फक्त आपल्या जोडीदाराकडे बघतात. आणि का? कारण सुरुवातीला प्रत्येक गोष्ट सुंदर असते, हवे अविष्य असते. त्यांना वाटते की आपण स्वर्गीय सुखात डुंबतोय आणि काय चुकते आहे त्यात. त्यांना आता असे कोणीतरी मिळालेले असते की त्यांच्यावर अपार प्रेम असते आणि त्यांची जीवनसत्व आरची गरज कोणीतरी भागवत आहे आणि त्यांना हवा असलेला आधार, त्यांना जिवलग सुख दुःखाचा वाटेकरी आणि प्रणय त्यांच्या लग्नामुळेच मिळाले आहे. आणि या सगळ्यांमुळे त्यांना इतके चांगले वाटते की त्यांना त्यांच्या इतर गरजांचा विसर पडतो. आणि स्वर्गीय सुख तात्पुरताच ठरते. जेव्हा तुम्हाला आर जीवनसत्वाचे मोठे मोठे डोस मिळत असतात तेव्हा इतर पूर्ण न झालेल्या गरजांचा व त्रुटींचा तुम्हाला विसर पडतो. आणि पण जेव्हा आर जीवनसत्वाची गरज पूर्णपणे भागवली जाते तेव्हा तुम्हाला आयुष्यात पुन्हा रीतेपणा जाणवायला लागते. आणि जेव्हा एक गरज भागवली जाते तेव्हा आपल्या दुसऱ्या गरजा अजून अपूर्ण आहेत आणि आपल्याला प्रकर्षणाने जाणवायला लागते. अत्यंत जीवनश्म कंठश्व नातेसंबंधात तर एक क्षण असा येतो की आपल्याला जेवढे आर जीवनसत्व हवे ते आहे तेवढे मिळालेले आहे आणि आता न पूर्ण झालेल्या गरजांबद्दल ओढ लागते व प्रचंड रीतेपणा जाणवते. आणि हे सर्व अटळ असते. आणि या विवेचनावरून तुमच्या लक्षात येईल की काय गुढ आहे यामागे. की अनेक जोडपी आधी प्रेमात पडतात, मग नंतर त्या प्रेमातून बाहेर पडण्याची धडपड करतात. कुठल्याही प्रेम संबंधाची सुरुवात ही स्वर्गीय आनंद देणारीच असते. कारण काही काळासाठी तरी आपल्या आयुष्यातील रीतेपण कमतरता दूर करण्याची त्यामध्ये ताकद असते. आणि नंतर मग आपल्या अंतर्मनाशी आपण जोडले जातो व आपण कुणीतरी आहोत याची जाणीव होते. पण त्या क्षणी आपल्या आर जीवनसत्वाची गरज पूर्ण होते आणि आपल्याला पुन्हा पूर्वीच्या अवस्थेची जाणीव होते आणि आती आपण प्रेमात पडण्यापूर्वी आपल्याला होती. आणि अशा क्षणी आपल्यातील प्रेमाची भावना संपते
आणि आपण आपल्या जोडीदारासाठी किंवा जोडीदाराने आपल्यासाठी काही केले तरी ते पुरेसे नसते. आपले आयुष्य खोल चिखलात रुतल्यासारखे होते आणि आता पहिल्याची परिस्थिती आणखी वाईट होते, कारण या सगळ्या गोष्टींना आपले आई वडिलांतून कारणीभूत आहेत असा आपण चुकीचा ग्रह करून घेतो. आपल्याला आपल्या आई वडिलांची बहुमूल्य साथ आहे याचा आनंद मानण्याऐवजी आपण त्यांनी आपल्यासाठी बदलावे अशी अपेक्षा करतो आणि आपले आई वडील आपण बदलावेत असेही वाटते. आपले प्रेम करण्याची जी आंतरिक इच्छा असते तिला आपल्याला विसर पडतो आणि आपण मूर्खासारखे वागून नातेसंबंध सुधारण्याचा प्रयत्न करतो किंवा दुसऱ्या नातेसंबंध जोडण्याचा प्रयत्न करतो आणि दोषारोपांच्या गर्तेत फसतो आणि आपली सगळी ताकद आपल्याला हवे ते मिळवण्यात न खर्च करता फक्त दुसऱ्याला दुखावण्यातच खर्च करतो. आणि निरनिराळी प्रेमाची जीवनसत्वे ओळखा, त्यामुळे तुमचा भ्रमनिरास होईल आणि तुम्हाला पाहिजे ते मिळवण्याच्या मार्गातील अडथळे दूर करून लक्ष्यावर लक्ष केंद्रित करायचे ते तुम्हाला समजेल आणि हे तुमचे हेतू बदला. त्यामुळे तुम्हाला ताबडतोब इतरांकडून हवा असलेला आधार मिळेल आणि आपला मार्ग शोधून तिथे कसे पोहोचायचे हे एकदा समजले की तुम्हाला हवे असलेले प्रेम तुमच्याला मिळेलच हे मंत्र नक्की. आणि प्रेमाची 10 तळी आहेत आणि तलाव आहेत ते तुम्ही समजून घेतला पाहिजे. प्रेमाच्या तळ्यांची जर दृश्य चित्र तुम्ही पाहिली तर आपल्याला हवे ते मिळवणे किती चैतन्यमय असते हे तुम्हाला समजेल. आणि अशी कल्पना करा की आपल्या अनेक प्रकारच्या प्रेमाच्या गरजांसाठी प्रेमाचे एक स्वतंत्र तळे आहे आणि प्रत्येकामध्ये अशी 10 प्रकारची तळे आहेत. आणि जर आपल्याला आपल्या स्वतःशीच प्रामाणिक राहायचे असेल तरी प्रेमाची तळे कायम भरून ठेवणे हे आपले लक्ष असले पाहिजे. आणि तर आपल्या स्वतःशी जुळलेले सूर बेसूर झाले तर असे समजावे की या 10पैकी एखादे तळे थोडेसे रिकामे झाले आहे. अशा वेळी ते विशिष्ट जीवनसत्व घेतले की ते तळे पुन्हा भरले जाईल आणि असे प्रेमाचे तळे पुन्हा भरले गेले की पुन्हा आपले सूर जुळून येतील. म्हणजे जर आपले आयुष्य सुरमयी करायचे असेल तर प्रेमाची तळी भरली पाहिजेत. आणि जोपर्यंत आपण ही तळी भरण्याचे काम करतो तोपर्यंत आपल्याला आनंद मिळेल, शांती मिळेल आणि नवनिर्मितीसाठी उमेद मिळेल. एक तळे पूर्ण भरले की तुम्हाला तळ्यांकडे लक्ष देणे गरजेचे आहे. आणि जर तुम्ही तुमच्या 10 तळ्यांमध्ये वारंवार लक्ष दिले नाही तर तुमच्या प्रेमाच्या गरजा भागवल्या जात नाहीत आणि तुम्हीच दुःखी होता. उदाहरणार्थ, तुम्ही फक्त तुमच्या जोडीदारापासून प्रेमाची अपेक्षा केली तर थोडे दिवसाने तुम्हाला राग यायला लागतो, कारण तुमचा जोडीदार तुम्हाला जे प्रेम देतो ते पुरेसे नसते सुद्धा. म्हणून तुम्हाला तुमच्या अंतर्मनाशी जोडून राहण्याची एक तळे भरल्यानंतर लगेच दुसरे तळे भरण्यावर तुमचे लक्ष केंद्रित करायला हवे. प्रेमात पडण्याची अनुभूती म्हणजे आर टँक भरणे होय. पण आपण जर फक्त या प्रेमाच्या तळ्यावरच आपले लक्ष केंद्रित केले तर फक्त तेच जीवनसत्व घेत राहिलो तर हे तळे भरल्यानंतर आपण आपल्या परिपूर्णतेच्या मार्गापासून दूर पुन्हा जाऊ. आणि उपराधाने असे म्हणावेसे वाटते की सूर जुळण्यासाठी आपण जी जीवनसत्वे शोधत होतो त्याचाच परिणाम आता आयुष्य बेसूर होण्यासाठी होतो. आणि आयुष्यात पाहिजे ती परिपूर्णता न मिळाल्यामुळे आपण अस्वस्थ होतो आणि अशीच काहीशी भावना आपल्या जोडीदाराची सुद्धा असते. अशाच वेळी आपण आणखी एक चूक करतो ती म्हणजे आपण असे ठरवतो की या बिघडत चाललेल्या आपल्या नातेसंबंधावर आपल्याला अधिक लक्ष केंद्रित करायला हवे तरच परिस्थिती सुधारेल. पण त्याऐवजी आपण आपले दुसरे प्रेमाचे नळे भरायला हवे असते आणि काळाची तीच गरज असते. सलील आणि सुहाचे 8 वर्षापूर्वी लग्न झालेले होते. त्यांनी मेन आर फॉर मार्स आणि वुमेन फॉर वुमेनस हे पुस्तक वाचलेले होते. यांच्यावर अनेकदा चर्चाही केली होती. त्यातील संवादाचे कौशल्य आत्मसात करण्याचा प्रयत्न केला होता. तरी त्यांच्या संसाराच्या गाड्याची चाके खोल खोल रुतत चालली होती. असे दिसत होते की सलील हे जे काही करत होता ते पुरेसे नव्हते. तो जे काही पुस्तकातून शिकला होता तसे वागण्याचा प्रयत्न करत होता पण ते सुहासाठी पुरेसे नव्हते. तिला लगेच नेहमी असे वाटायचे की जेव्हा ती बोलते तेव्हा सलीलचे तिच्याकडे लक्षच नसते आणि तिला जे हवे होते ते ती कधीच द्यायचा नाही. सुहा सुद्धा वाईटच नव्हतीच. तिला ते नातेसंबंध जपायचे होते. ती खूप प्रेमळपणे वागायची. तिच्या मनात यायचे की ती किती प्रेमळपणे वागली की तिने किती त्याला भरभरून द्यायचा प्रयत्न केला की तिच्या विनंत्या सुद्धा सलीलला जणू त्यांच्यावर टीका टिप्पणी केल्यासारख्या वाटायच्या. तिला वाटायचे की ती एखाद्या निसरड्या पायवाटेवरून जात आहे आणि जिथे केव्हाही कपाळ मोक्ष होण्याचा संभव आहे. आणि ती कितीही प्रेमळपणे वागली तरी सलीलच्या मनात मात्र रागाचे संतापाचे धुमारे फुलत होते आणि ती जेवढे चांगले वागण्याचा प्रयत्न करत होती तेवढ्या वेगाने या नातेसंबंधातून तिच्या पदरी तिरस्कार पडत होता आणि सलील आणि सुहाच्या प्रेमातल्या ओलाव्याचा निघून गेला होता. आणि त्यांना सुमारास सलील आणि सुहाच्या या प्रेमाच्या तळ्यांबद्दल ऐकले आणि सलील आणि सुहाने 6 आठवड्यापर्यंत एकमेकांपासून जास्तीच्या अपेक्षा करायच्या नाहीत असे ठरवले. त्या काळात दोघे नक्कीच वेगवेगळ्या मार्गाला लागले आणि वेगवेगळे राहू लागले. म्हणून तुम्ही भरलेल्या तळ्यांची लक्षणे कोणती आहेत ते आधी समजून घेतले पाहिजे.
जेव्हा तळे भरण्याची क्रिया चालू असते तेव्हा आपल्यातील सकारात्मक भावनांची वाढ झालेली असते. तळे भरताना आपल्याला असे वाटते की केवळ आपल्या जोडीदारामुळेच आपल्याला सुख मिळते आहे. फक्त आनंद मिळण्याचे खरे कारण हे असते की आपल्या अंतर्मनाशी सुसंवाद चाललेला असतो. तरी सुद्धा असे नक्की म्हणता येईल की आपल्या जोडीदाराचे प्रेम व आधार यामुळेच आपण आपल्या अंतर्मनाशी सुसंवाद साधू शकतो. आणि जर आपल्याशी कोणी प्रेमाने वागले तर नक्कीच आपण स्वतःवरच खुश होतो. आणि निरनिराळ्या प्रेमाळांच्या प्रेमामुळेच आपले अनेक रूपे लोकांना पाहायला मिळतात. परंतु प्रेमाचे तळे भरण्याची प्रक्रिया पूर्ण झाली की परिपूर्णतेची भावना लोप पावते आणि त्याऐवजी सतत काहीतरी असमाधान, अस्वस्थता आणि रुखरुख जाणवते. ही अवस्था काहीशी कंटाळवाणी असते. आपल्याला असे वाटते की आपला जोडीदारच या आपल्या अवस्थेला कारणीभूत आहे आणि त्यामुळे आपण त्यांच्यावरच नाराज होतो. पण वास्तव असे असते की एकूणच प्रेमाची इतर तळी रिकामी असल्याची आपल्याला जाणीव होत असते. आणि जेव्हा प्रेमाचे तळे पूर्ण भरते तेव्हा आपण अस्वस्थ होतो. आणि प्रेमात पडलेल्या दोन व्यक्ती जेव्हा प्रेमातून बाहेर पडतात तेव्हा त्यांच्यातील ए जीवनसत्व हरवलेले असते. हे जीवनसत्व म्हणजे स्वतःविषयीचे प्रेम. जेव्हा आपले स्वतःवरचे प्रेम कमी होते तेव्हा आपण आपल्या जोडीदाराकडून वाजवीपेक्षा जास्त अपेक्षा करतो. आपले स्वतःवर प्रेम असते म्हणून आपल्या जोडीदाराने आपल्यावर अधिक प्रेम करावे अशी आपली अपेक्षा असते. मग तुमचा जोडीदार काही म्हणला व त्याने काही केले तरी ते पुरेसे नसते. म्हणूनच जेव्हा तुमच्यावर प्रेम नसते तेव्हा जोडीदाराच्या प्रेमामुळे तुम्हाला बरे वाटत नाही. फक्त तुम्हीच ते करू शकता. म्हणून जेव्हा तुमच्यावर प्रेम नसते तेव्हा तुमच्याशिवाय दुसरे कोणीच तुम्हाला आनंदी करू शकत नाही. आणि जर माझा स्वतःचा असा विश्वास असेल की मी पुरेसा चांगला आहे तर तुम्ही मला असे वाटण्यापासून प्रवृत्त करूच शकत नाही. तसेच जर माझा एक असा विश्वास असेल की मी नालायक आहे तर मला बरे वाटावे म्हणून तुम्ही काहीच करू शकत नाही. जेव्हा आपण स्वतःवर प्रेम करत नाही तेव्हा आपण दुसऱ्यांच्या प्रेमाचाही स्वीकार करत नाही. म्हणून स्वप्रेमाचे आपले तळे आपणच भरू शकतो. आणि नातेसंबंधांमध्ये जेव्हा स्वप्रेम कमी असते तेव्हा आपल्या मनात संतापाची भावना येते की आपला जोडीदार आपल्याशी जसा वागायला पाहिजे तसे वागत नाही. आणि आपण आपल्याला आनंदी वाटण्यासाठी आपल्या जोडीदाराकडे अपेक्षेने बघतो. गोष्टी पूर्वी घडल्या तशाच घडाव्यात असा आग्रह धरतो. पण आता ते शक्य नसते. आपल्या दृष्टिकोनामुळे परिस्थिती आणखी बिघडते आणि आपल्याला असे वाटते की आपला जोडीदार आपल्याला प्रतिसाद देत नाही जसा तो पूर्वी द्यायचा. आणि आपण आपल्याला आता मिळणाऱ्या गोष्टींची तुलना आपण पूर्वी मिळालेल्या गोष्टींबरोबर करतो. आणि आपला जोडीदार आता आपल्यासाठी ज्या गोष्टी करत नाही त्याची यादी बनवतो. आणि तो आत्ता माझ्यासाठी काय केलेस हे आपले पालदूप असते. आणि ही सगळी लक्षणे काय दाखवतात तर आता आपल्याला असे आपले लक्ष यश टँकवर केंद्रित करायला पाहिजेत. आता आपल्याला यश जीवनसत्वाची गरज आहे. आपले सेल्फ लव्ह म्हणजे स्वप्रेम वाढवायला पाहिजे. आणि स्वतःवरचे प्रेम करण्याची आणि स्वतःला आधार देण्याची आपण स्वयक्त म्हणतो. आणि आपण नक्कीच वाढीला लागतो. आपण स्वतःशी सुसंवाद साधू शकतो. स्वतःसाठी थोडा वेळ काढल्याने आपण आपल्याला हवे ते करता येते आणि त्यामुळे खूप बरेही वाटते. म्हणून आधी स्वतःवर नक्कीच प्रेम करा. मित्रांनो, तुम्ही स्वतःवर जितके जास्त प्रेम कराल तितके जास्त तुम्ही मार्गामध्ये पुढे जाल आणि तुम्ही भरपूर काही गोष्टी मिळवण्यासाठी नक्की सतर्कही व्हाल. म्हणून तुम्ही जे मिळवता ते खूप महत्त्वाचे असते आणि ते जाणून घेणे तुम्ही महत्त्वाचे ठरवले तरच तुम्ही जीवनात पुढे जाऊ शकता. आणि पुढे जाण्यासाठी मागे बघणे गरजेचे आहे. आपल्याला गर्दीच्या रस्त्यातून पुढे जाताना किंवा एखादे वाहन ओलांडून जाताना सुरक्षिततेसाठी मागे बघणे गरजेचे असते. आयुष्यात सुद्धा असे अनेक प्रसंग येतात. खूप लोकांना त्यांची 60-70 ओलांडली की भूतकाळातले अनेक प्रसंग सही न सही आठवतात. त्यांना त्यांची बालपण सुद्धा खूप स्पष्ट आठवते. आजोबांना तर भूतकाळातल्या गोष्टी सांगण्यात जास्त रुची असते आणि ते वर्तमान काळापेक्षा भूतकाळात अधिक रमतात. आणि हे सगळे आरोग्यदायी आहे. जिवंत आणि निरोगी राहण्यासाठी भूतकाळात जाणे आणि त्यातील चांगल्या आठवणी स्मरून त्यापासून पुन्हा आनंद मिळवणे आणि वर्तमानातल्या ताणतणावापासून मुक्ती मिळवणे आवश्यक असते. आणि जर भूतकाळातल्या जखमा आपण भरून काढल्या नाहीत आणि भूतकाळातील प्रेमाची तळी रिकामी झालीत तर आपण पुढे सरकू शकत नाही. त्यासाठी भूतकाळातल्या जखमा भरून काढणे आवश्यक असते. आणि त्याचबरोबर शारीरिक आजारपण सुद्धा येते कारण त्यांची प्रेमाची तळी रिकामी असतात. काहींना थोड्या वेळासाठी विस्मरण येते आणि त्यांना फक्त भूतकाळाचा आठवतो आणि ते एका ठराविक कालावधीतच अडकून राहतात आणि ते वर्तमानात जगू शकत नाही. म्हणून जेव्हा लोक आजारी असतात आणि त्यांना बरे वाटत नसते तेव्हा ते स्वतःच्या त्यांच्या हव्या असलेल्या प्रेमाचा स्वीकार करत नाही. आणि जर गाडीमध्ये तुम्ही पेट्रोल भरले नाही आणि गाडीचे ऑइल बदलले नाही तर गाडी थांबते. आणि तशाच प्रकारे तुमची प्रेमाची तळी रिकामी असतील तर जीवनाच्या गतीशी ते लय साधू शकत नाही. आणि जर आपल्याला कोणी प्रेम केले व आपण कोणावर तरी प्रेम केले तर तो झरा चालूच राहतो आणि नक्कीच तुम्हाला त्याचा अनुभव येत असतो.
म्हणून तुम्ही त्याच प्रकारे जीवनात वागले पाहिजे आणि जीवन त्याच प्रकारे जगले पाहिजे आणि तुमच्या ध्येयाकडे तुम्ही नक्कीच लक्ष दिले पाहिजे. जेवढे जास्त तुम्ही ध्येयाकडे लक्ष द्याल तेवढे जास्त तुम्ही भरपूर काही मिळवाल आणि भरपूर काही गोष्टी या जीवनामध्ये साध्य करून शकाल. म्हणून तुम्ही जीवनामध्ये ज्या गोष्टी साध्य करू शकाल त्या गोष्टींचा तुम्हाला विचार करायला हवा आणि त्या गोष्टींकडेच तुम्हाला लक्ष द्यायला हवे. जीवनाचा प्रवास हा अनिश्चिततेने भरलेला आहे. कधी सुख मिळेल तर कधी दुःखाला सामोरे जावे लागणार आहे आणि त्यामुळे आत्मविश्वास वाढवून स्वतःच्या सामर्थ्यावर विश्वास आपल्याला नक्कीच ठेवता आला पाहिजे. आणि तुम्ही तुमच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवला तर आयुष्यात जे मिळाले नाही त्याचा विचार करून त्रास करून घेण्यापेक्षा जे मिळाले आहे त्यात समाधान मानल्या जीवनातील नकारात्मक विचारांची जागा सकारात्मक विचार घेतील आणि हे सकारात्मक विचार तुमचे आयुष्य नक्कीच घडवतील आणि पुढे घेऊन जातील. म्हणून जबाबदारी म्हणजे स्वतःला सावरून जीवनातील कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यास स्वतःला समर्थ म्हणून आपली जी जबाबदारी आहे ती यशस्वीपणे पार पाडणे होय. आणि परिपक्वता किंवा परिपूर्णता एक अशी व्याख्या आहे की जी व्यक्ती स्वतःला या स्थितीत आणण्याचा प्रयत्न करते ती व्यक्ती स्वतःच्या व्यक्तिमत्वाचा विकास घडवून परिपूर्ण बनवू शकते. म्हणून कल्पनाशक्ती असल्याशिवाय कोणतेही ध्येय सत्यात उतरवता येत नाही. कारण जेव्हा आपले मन एखाद्या गोष्टीची कल्पना करते तेव्हा आपण ती गोष्ट किंवा ध्येय पूर्ण करण्यासाठी प्रयत्न नक्कीच करतो आणि हेच प्रयत्न ध्येय आपल्याला प्राप्त करून देत असतात. म्हणून जीवनात चुका अपयश आणि नकार हेच आपल्याला प्रगतीच्या मार्गावर आणण्यास कारणीभूत ठरतात. कारण यांना सामोरे न जाता कोणीही यशस्वी होऊ शकत नाही आणि होतही नाही. म्हणून खरतर काळ आपणास सामर्थ्यवान बनवतो. एखाद्या गोष्टीची वाटणारी भीती त्या सामोरे गेल्यास आपली भीती नाहीशी करून आपला आत्मविश्वास वाढवेल आणि त्यामुळे परिस्थिती कशाची असली आणि कशी असली तरी एकाग्र करून खंबीरपणे उभे राहणे आपले काम आहे. आणि प्रतिक्रिया देण्यापेक्षा प्रतिसाद किंवा कृती कधीही महत्वाची असते. कारण अडचणीत किंवा दुःखात असणाऱ्या माणसास प्रत्यक्ष मदतीची गरज ही भासत असते आणि ती गरज त्याला हवी असते आणि ती गरज आपण नक्कीच पूर्ण केलीच पाहिजे. जीवनात यश मिळवण्यासाठी आपण जिथे फायदा किंवा वाट सोपी असेल असे क्षेत्र निवडतो. असे करताना आपण हे विसरतो या क्षेत्रास आपण अवघड समजतो तिथे यश मिळवण्याची शक्यता जास्त असते कारण तिथे गर्दीच कमी असते हे मात्र निश्चित. आणि म्हणून तुम्ही असं नक्कीच असा भाग निवडला पाहिजे जिथे तुम्हाला भरपूर असं वाटेल की हे शक्य नाही मग ते तुम्ही शक्य करून दाखवू शकता. आणि जीवनात कौतुक करणाऱ्यांपेक्षा एखादी गोष्ट करण्यास प्रोत्साहन देणारी व्यक्ती महत्वाची असते. कारण कौतुक हे एखादी चांगली गोष्ट केल्यास होते तर प्रोत्साहन हे चांगली गोष्ट करण्यास प्रेरणा मात्र देत असते आणि ती प्रेरणा तुम्हाला भरपूर पुढेही घेऊन जात असते. आणि असे व्यक्ती जर तुमच्या आयुष्यात असतील तर तुम्हाला कोणीही रोखू शकत नाही. आणि अनुभवातून मिळालेले ज्ञान यामुळे महत्वाचे आहे की जे आपल्याला कमी वयात जीवनातील वास्तविकता लक्षात आणून देते. आणि मग ध्येयाची पूर्तता प्रयत्न त्याग नियोजन प्रत्यक्ष कृती याशिवाय अशक्य आहे. आणि त्यामुळे तुमच्या ध्येयपूर्तीसाठी तुमचे पूर्ण समर्पण आवश्यक आहे आणि तुम्ही ते दिलेच पाहिजे. माणसाचे मन हळवे असले तर चालेल पण दुबळे नसावे. कारण दुबळे मन योग्य निर्णय कधीच घेऊ शकत नाही. आणि त्यामुळे तुम्ही तिथे योग्य असाल तिथे तुमच्या हक्काचा विषय असेल तिथे तुमचं मन कठोर करून निर्णय तुम्ही घेतलाच पाहिजे. आणि एखाद्याच भाग्यवान किंवा नशीबवान समजून स्वतःची तुलना करू नका. कारण या जगात प्रत्येक व्यक्तीला मिळालेले जीवन परिस्थिती वेगवेगळी असते. त्यानुसार तुम्ही निर्माण केलेली तुमची छोटीशी ओळख सुद्धा तुमचे कर्तृत्व आहे आणि ते कर्तृत्व तुम्ही सिद्ध केलेच पाहिजे. चांगल्या काळापेक्षा वाईट काळाने खूप महान व्यक्ती घडवल्या आहेत. त्यामुळे प्रतिकूल परिस्थितीत खचून न जाता अशा परिस्थितीवर मात करणे आवश्यक आहे आणि ती मात तुम्ही केलीच पाहिजे. आणि जीवनात सगळ्यांना खुश ठेवणे शक्य नाही. त्यामुळे असे करताना आपलीच किंमत राहत नाही. त्यामुळे योग्य निर्णय घेऊन स्वाभिमान आणि स्वतःची ओळख टिकवणे गरजेचे आहे. आणि दुःखात संकटांना असलेल्या व्यक्तीला नेहमी आधार द्या. कारण अशा व्यक्तींना सल्ला देणाऱ्यांपेक्षा आधार देणाऱ्यांची जास्त गरज असते आणि तो आधार आपण दिलाच पाहिजे. शिस्त आपल्याला हे शिकवते की वर्तमान काळात मिळणाऱ्या आनंदाचा किंवा क्षणिक सुखाचा त्याग केल्यास त्याचा फायदा आपण आज भविष्य काळ चांगला करण्यास होत असतो. आणि फार कमावून गमावण्यापेक्षा मोजके कमावून टिकवणे महत्वाचे आहे. तो पैसा असेल किंवा माणसे. कारण वेळेला किती उपयोगी पडतात यांचा विचार केला तर सत्य परिस्थिती आपल्या लक्षात येणारच आहे. आणि शिक्षणातून पुस्तकातून मिळालेले ज्ञान माणूस विसरेल पण जीवनात आलेल्या अनुभवातून मिळालेले ज्ञान तो माणूस कधीही विसरू शकत नाही. हे माणसाच्या जीवनातील वास्तव आहे आणि हे आपण लक्षात घेतलेच पाहिजे. यश मिळाले म्हणजे ते कायमचे नसते तर ते टिकवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणे आवश्यक असते. तसेच अपयश म्हणजे शेवट कधीच नसतो. त्यामुळे अपयशानंतर प्रयत्न करणे थांबवू नका आणि प्रयत्न करतच राहा. जीवनाचा प्रवास हा आपल्याला
साथ देणाऱ्या व मदत करणाऱ्या लोकांसोबत करा, कारण असे लोक स्वतःशी यशस्वी होतील आणि तुम्हालाही यशस्वी नक्कीच करतील. आणि एखाद्या ओसाड अशा माळरानावर छोटेसे रोपटे उगवण्याचे धाडस करते. त्यावरून आपल्याला कितीही प्रतिकूल परिस्थिती, कठीण परिस्थितीवर मात करण्याची प्रेरणा नक्कीच मिळत असते. आणि तुमच्या मनगटात आणि व्यक्तिमत्वात इतकी ताकद निर्माण करा की तुम्ही कोणत्याही प्रसंगांचा सामना कराल, कारण जीवनात काही कठीण तुम्हाला तुमच्या हक्कासाठी लढवावे लागेल आणि खंबीरपणे उभे राहावे लागेल. आणि त्यासाठी तुम्ही प्रयत्न मात्र जिगरीने करायला हवे आणि जिगरीने त्या प्रयत्नांची नक्कीच तुम्ही झुंज द्यायला हवी. स्वतः मेहनत कष्ट करून स्वतःचे अस्तित्व निर्माण करा, कारण असे अस्तित्व तुमचा आत्मविश्वास वाढवेल आणि तसेच तुम्हाला तुमच्या केलेल्या कष्टाची जाणीवही करून देईल. आणि ते कष्ट तुम्ही जीवनभर लक्षातही ठेवाल. आणि संकटांचा, संघर्षांचा काळ प्रत्येकाचा ठरलेला असतो, त्यामुळे निराश न होता प्रयत्न करणे महत्वाचे आहे. आणि तेच प्रयत्न तुम्हाला नक्कीच तुमच्या ध्येयापर्यंत घेऊन जातील आणि तुमचे ध्येय नक्कीच ते गाठवून देतील. म्हणून एकटेपणा हा कमजोरी नाही, तर आपली ताकदही बनू शकतो. कारण जेव्हा तुम्ही एकटे असाल तेव्हा तुम्हाला तुमची ताकद लक्षात येईल, तसेच तुमचा स्वतःवरील विश्वास वाढेल. पुढे हाच स्वतःवरील विश्वास तुम्हाला स्वाभिमानाने जीवन जगण्याची प्रेरणा नक्कीच देऊ शकतो. म्हणून मित्रांनो, जीवनात जे निर्णय अवघड असतात तेच निर्णय आपल्या आयुष्यासाठी योग्य ठरतात. त्यामुळे भीत जगण्यापेक्षा ठाम निर्णय घ्यायला शिका आणि ठाम निर्णय घेऊन नक्कीच अभिमानाने जिंका आणि भरपूर काही मिळवा. आणि स्वामींना कधीच विसरू नका. स्वामींवरचा विश्वास कधीही डगमगू न देता स्वामींवर पूर्णपणे मनापासून विश्वास ठेवा आणि त्यांची भक्ती करा. स्वामींची भक्ती केली तर ती कधी वाया जात नाही आणि स्वामी तुम्हाला चमत्कार नक्कीच दाखवतील आणि तुमच्यावर दया नक्कीच करतील, कारण ते स्वामी आहेत आणि आपले गुरु माऊली आहेत. म्हणून हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही हा व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ नक्कीच लिहा. तुमच्या आवडत्या मित्राला हा व्हिडिओ नक्कीच पाठवा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्कीच दाबा. भेटूया नवीन एक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय श्रीराम, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.